नमस्कार, मी सुवर्णा. महाराष्ट्राची खबरबात बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर आज महाराष्ट्रातल्या बहुतांश शाळा सुरू झालेल्या आहेत. 5वी ते 12वी पर्यंतचे किंवा 8वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू झालेले आहेत. पण नागपुरातून एक वेगळी बातमी आपण बघणार आहोत. ही बातमी शाळांसंदर्भातलीच, पण शाळा अंधारात आहेत याचं एक वास्तव तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. राज्यातल्या शाळा सुरू झाल्या, मात्र नागपुरातली एक शाळा जिथे वीजच नाहीये. गेल्याच आठवड्यात न्यूज 18 लोकमतनं नागपूरच्या जिल्हा परिषदेच्या तब्बल 415 शाळांची वीज महावितरणनं तोडली आहे अशी बातमी दाखवली होती. त्यानंतरही आज राज्यभरातल्या शाळा सुरू झाल्यावर सुद्धा शाळांची वीज अजूनही गायबच आहे. त्यामुळे शाळा तर आजपासून सुरू झाल्या, पण त्या अंधारात सुरू झाल्या. दुसरीकडे आजपासून शाळा सुरू होणार असून म्हणून काही गावातील ग्रामपंचायतींनी आपल्या मीटरवरून शाळांना वीज पुरवठा केलाय आणि शाळांना मदत केली आहे. मात्र महावितरणनं त्या ग्रामपंचायतींनाच नोटीस पाठवल्याचं समोर आलंय. ग्रामपंचायतीनं शाळांना अनियमित वीज पुरवठा केल्याचं कारण देत वीज चोरी केल्याची नोटीस आणि दंड महावितरणनं ग्रामपंचायतींना पाठवलाय. संपूर्ण नागपुरात जिल्हा परिषदेच्या एकूण 1536 शाळा आहेत. त्यापैकी 415 शाळांनी विजेचं बिल न भरल्यानं त्यांची वीज कापण्यात आली होती. त्यामुळे शाळा तर डिजिटल झाली, पण विजेअभावी शिक्षण कसं सुरू होणार असा सवाल आहे. नागपुरातल्या माहुझरी शाळेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. तब्बल 1.5 वर्षानंतर राज्यातल्या शाळा सुरू झाल्या. मात्र नागपूर जिल्ह्यातलं जर का चित्र बघितलं, जिल्हा परिषदेच्या साधारण 415 अशा शाळा ज्यांची वीज तोडण्यात आली. त्यामुळे अनेक शाळेमध्ये आज अंधार आहे आणि विद्यार्थ्यांना अंधारात शिक्षण घ्यावं लागतं. सध्या मी नागपूर जिल्ह्यातल्या माहुझरी या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आहे. आणि जर का तुम्ही बघितलं तर या जिल्हा परिषदेच्या बाजूला ही ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतवरनं सध्या या शाळेला वीज दिली जात आहे. त्यामुळे काहीसा इथे उजेड पाहायला मिळतो. नाहीतर जर का ग्रामपंचायतने वीज दिली नसती तर तिथे देखील अंधार पाहायला मिळाला असता. मात्र ग्रामपंचायत वीज पुरवठा करतो शाळेला, म्हणून महावितरणने ग्रामपंचायतलाच नोटीस पाठवली आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा करण्याची त्यांना सूचना केल्या किंवा तशा प्रकारची त्यांनी एक प्रकारे धमकीच दिली असं म्हणावं लागेल. म्हणून त्यामुळे ग्रामपंचायत पुढे देखील अडचण होती की हे कसं करायचं. कारण की आता जर का तुम्ही या शाळेमध्ये आतमध्ये बघितलं तर ग्रामपंचायतनी वीज पुरवठा केला, त्यामुळे या शाळेमध्ये आपल्याला उजेड पाहायला मिळतो. मात्र तोही मर्यादित स्वरूपाचा आहे, कारण की ग्रामपंचायतची देखील अडचण आहे. त्यामुळे ग्रामपंचायतनी मुख्याध्यापकांनी त्या शिक्षकांना सांगितलं की तुम्ही मर्यादित विजेमध्येच आपलं शिक्षण घ्या. आणि आज पहिला दिवस आपण बघू शकतो की एका टेबलवर एक विद्यार्थी बसलेला आहे. पूर्ण कोविड नियमाचं पालन केलं जात आहे. मात्र या शाळेचं जे मीटर आहे ते मागच्या 1 वर्षापासून काढून नेलं. त्यामुळे आता ह्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतच्या विजेच्या भरोश्यावर शिक्षण घ्यावं लागत आहे. मात्र ही अत्यंत डिजिटल शाळा आहे. म्हणजे जर का तुम्ही बघितलं ना तर ते बघा, तिथे प्रोजेक्टर देखील आहे, कम्प्युटर आहे, TV आहे, सगळी डिजिटल ही शाळा आहे. यासारख्या साधारण 1036 शाळा डिजिटल आहे जिल्ह्यामध्ये. मात्र बहुतांश शाळेमध्ये किंवा अनेक शाळेमध्ये वीज मीटर तोडण्यात आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना अंधारात शिक्षण घ्यावं लागत आहे. जिथे जिथे ग्रामपंचायतने मदत केली तिथे तिथे ग्रामपंचायतच्या सहाय्याने सध्या आजपासून तिथे शाळा सुरू झाल्या आणि तिथे थोड्या मर्यादित प्रकाशामध्ये मुलं शिक्षण घेत आहे. मात्र एक गोष्ट आहे की या शाळेचा जर का विचार करायचा झाला तर या शाळेचं महावितरणने मीटर देखील काढून नेलेलं आहे. म्हणजे मीटर काढून नेलं आणि ग्रामपंचायत दुसरीकडे मदत करत होती तर ग्रामपंचायतला देखील नोटीस पाठवली. दंडात्मक म्हणून 5,800 रुपयाचा एक नोटीस पाठवला. त्याचा दंड दिला 5,800 रुपयाचा. आणि त्यांना दंडामध्ये नोटिसीसमध्ये अशा सूचना दिल्या की तुम्ही एक प्रकारे विजेची चोरी करत आहे, अनियमितपणे तुम्ही शाळेला वीज पुरवठा करू शकत नाही, हा गंभीर गुन्हा आहे, तुमच्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मैतेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, माहुझरी, नागपूर. आमचं डिजिटल शाळा आहे. विद्यार्थ्यांना सगळे काही आता आपल्याला ऑनलाईन ऑफलाईन तर आहेच आहे, पण आपल्याला विद्यार्थ्यांना डिजिटल शिकवायचं आहे. विद्यार्थ्यांना मोठ्या मोठ्या TVसुद्धा आमच्याकडे, व्हर्च्युअल क्लासरूम आहे. पण आम्ही वीज नसल्यामुळे आम्ही ते विद्यार्थ्याला दाखवू शकू नाही. त्या कारणाने आम्हाला ग्रामपंचायतने सतत 2 वर्ष झाले आम्हाला वीज देत आहे. आणि आपण जर का याप्रमाणे होईल तर आपला विद्यार्थी अंधारातही राहील आणि आपण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि डिजिटल करू शकू नाही. विद्यार्थी जे अंधारात राहणार होते, अंधारात जो शिकणार होते, ते विद्यार्थ्यांना आपलं वीज पुरवठा देणं गरजेचं होतं. आणि सरपंच या नात्याने मला गावच्या मुलांनी जे म्हटलं की आम्हाला अंधारात शिकायचं नाही जमत आम्हाला, आणि हेड टीचरनी सुद्धा आम्हाला बोलले की अंधारात मुलांना शिकवण नाही देऊ शकत, तर तुम्ही आमची वीज पुरवठा थोडा चालू करून द्या.
आणि आम्ही वीज पुरवठा जो चालू करून राहिलो तो मीटरमधून चालू केला. आम्ही कुठं विजेची चोरी नाही केली. आम्ही फक्त ज्या मीटरमधून आहे त्याच मीटरमधून आम्ही वीज पुरवठा करत आहे आणि तोच युनिट परत जे आलेलं युनिट आम्ही सरकारला देत आहे. या सगळ्याचा सविस्तर आढावा ज्यांनी घेतला ते नागपूरचे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी याविषयी अधिक बोलणार आहोत. तुषार, सगळ्यात आधी तर काही गोष्टी स्पष्ट करा, कारण तुम्ही स्वतः या सगळ्याचा आढावा घेतलाय. एकतरी अनेक महिने म्हणजे काही महिने या 415 शाळांनी वीज भरलेली नव्हती का, म्हणून त्यांचं मीटर तोडून दिलेलं आहे का त्यांचं वीज कनेक्शन कापलेलं आहे? आणि मग ग्रामपंचायतीकडनं सध्या या सगळ्या 415 शाळांना वीज पुरवली जाते का? सुवर्ण, जर का बघितलं तर एकूण 415 अशा शाळा ज्या शाळेमध्ये वीज नाही, त्यामध्ये काही अशा शाळा ज्याचं वीज मीटरच काढून नेलं. म्हणजे आपण जी माहूरझरी शाळेची आता बातमी बघली, त्या माहूरझरी शाळेमध्ये 1 वर्षापासून वीज नाही आणि तिथलं महावितरणने वीज मीटर काढून नेलं. असं या व्यतिरिक्त जर का जिल्ह्यातल्या इतर शाळेचा जर का बघितलं तर काही शाळेमध्ये मीटर आहे मात्र वीज तो कापण्यात आलेली आहे आणि अशा साधारण 415 शाळा आहे. महत्त्वाचा विषय हा आहे की आता मागेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक अशा प्रकारचं पत्रक काढलेलं होतं की कुठेतरी ग्रामपंचायतींनी या संदर्भात वीज भरावी, कारण की शासनाकडे पैसा नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीने आपल्या विकास निधीमधनं त्या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचं वीज बिल भरावं. मात्र अनेक ग्रामपंचायतनी हे बिल भरणं असमर्थता दर्शवली. मग काही ग्रामपंचायतनी यामध्ये एक तोडगा काढला की त्यांनी स्वतः आपल्या मीटरवरनं वीज दिली जिल्हा परिषदेच्या शाळेला. आता यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की माहूरझरीची जी ग्रामपंचायत आहे, माहूरघरच्या ग्रामपंचायतने देखील जिल्हा परिषदेच्या शाळेला वीज दिली आणि मागच्या साधारण 6 महिन्यापासून ते वीज देत आहे. मात्र महावितरणने ग्रामपंचायतलाच नोटीस पाठवली की तुम्ही एक प्रकारे विजेची चोरी करत आहे आणि त्यांच्यावर दंड म्हणून 5,800 रुपयाचा दंड देखील ठोठावला. मध्ये एकीकडे महावितरणला जिल्हा परिषदेच्या शाळेची वीज कट केली, दुसरीकडे जी ग्रामपंचायत वीज पुरवठा करते त्यांना वीज पुरवठा करू दिला जात नाही. आणि हे फक्त एका माहूरझरी शाळेचं उदाहरण नाही. म्हणजे तुम्ही जर का नागपूर जिल्ह्यातल्या बघितलं तर 415 शाळा आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 1536 शाळा आहे, त्यापैकी 1036 शाळा या डिजिटल आहे आणि त्यामध्ये बहुतांश शाळेचं वीज कनेक्शन तोडण्यात आलं आहे. तर प्रमुख कारण काय, तर मागच्या साधारण 1.5 वर्षामध्ये कोविड काळामध्ये शाळा बंद होत्या, त्यामुळे शाळेचं जे रेग्युलर बिल असतं विजेचं ते काही भरलं नाही, ते असं पेंडिंग होत गेलं. आणि ते पेंडिंग होत गेल्यामुळे काय झालं की ते थकीत वाढल्यामुळे अनेक शाळेचं थकीत वाढलं. आणि आता मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या प्रकारे विरोधकांनी आरोप केला की महावितरणचं थकीत हे 84,000 कोटीच्या वर गेलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी एक महावितरणवर देखील दबाव होता. त्यामुळे महावितरणने ज्या लोकांचं थकीत होतं त्या लोकांचं वीज कनेक्शन तोडण्याला सपाटा लावला. त्यामध्ये मग सर्वात जास्त जर फटका बसला तर या जिल्हा परिषदेच्या शाळेला बसला. आता जिल्हा महावितरणने जिल्हा परिषदला जी नोटीस पाठवलेली आहे ती या अनुषंगाने पाठवलेली आहे का? कारण पर्सनल मीटर वेगळं असतं आणि आस्थापना किंवा व्यापारासाठीचा जो गाळा असतो त्याचं मीटर वेगळं असतं, तर त्या अनुषंगाने वीज चोरी करते जिल्हा परिषद असं म्हणणं आहे महावितरणचं? नाही, महावितरणने जे नोटीस पाठवली ते अत्यंत हास्यास्पद आहे. कारण की ग्रामपंचायत ही विजेची चोरी करत नाही, ग्रामपंचायत फक्त जिल्हा परिषदला सहकार्य करत आहे. आणि ज्या अतिरिक्त विजेचा वापर जिल्हा परिषदेच्या शाळेकडनं केला जातो त्याचं बिल देखील ग्रामपंचायतकडनं भरलं जात आहे. असं असताना देखील ज्या प्रकारे त्यांनी एक नोटीस पाठवली आणि त्या नोटीसमध्ये थेट आरोप केला की ग्रामपंचायत अनियमितपणे हा वीज पुरवठा करतो, तो एक प्रकारे विजेच्या चोरीचा प्रकार आहे आणि त्यामुळे तुमच्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो, एक प्रकार अशा सूचना दिल्या. त्यामुळे ग्रामपंचायत पुढे प्रश्न आहे की जर का ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या शाळेला वीज पुरवठा केला नाही तर त्या गावच्या शाळेमध्ये वीज राहणार नाही आणि जर का जिल्हा परिषदचं ऐकलं तर मग इकडे फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. पण या सगळ्यामध्ये डिजिटल शाळा ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवू शकत नाहीयेत योग्य पद्धतीने. हा एक मूळ विषय आहे या सगळ्याचा. तुम्ही असेच सोबत राहा तुषार. मात्र शिक्षक आमदार नागो गाणार सुद्धा आपल्या सोबत आहेत. नागो सर, तुम्ही या सगळ्याविषयी काय म्हणाल? म्हणजे एका बाजूला आपण डिजिटली कसे शाळा सुरू करू शकू यावर भर देतोय, जास्तीत जास्त शाळा डिजिटल होण्यासाठी प्रयत्न करतोय, दुसरीकडे मात्र जर वीजच नसेल तर कशा पद्धतीने मुलांना शिकवलं जाईल? शासनाचं शिक्षणाकडे दुर्लक्ष ठेवण्याचं धोरण कारणीभूत आहे. शासन बोलते एक परंतु बोलल्याप्रमाणे व्यवस्था करत नाही. ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती विजेचं बिल भरण्यास सक्षम आहे का याचाही विचार शासन करत नाही. फक्त आदेश काढणं आणि समाजामध्ये आम्ही शिक्षणाच्या प्रति जागरूक आहोत
शिक्षणाची आम्हाला काळजी आणि चिंता आहे हे दाखवण्याचं काम सरकार करते. त्या दृष्टीने आवश्यक असलेली व्यवस्था सरकार स्वीकारत नाही किंवा करत नाही. ते नेहमीच सरकारचं शिक्षणाकडे दुर्लक्षाचं धोरण आहे. पण गाणार सर, यामध्ये विद्यार्थ्याचं खूप नुकसान होतं, कारण एकतर 18 महिने शाळा बंद, ऑनलाईन शिक्षणाचे 3-13 वाजले होते, हे आपण महाराष्ट्रभरात बघितलं. आणि डिजिटल शाळा आहेत, इक्विपमेंट्स आहेत, टेक्नॉलॉजी आहे, मात्र वीज नाही, त्यामुळे त्याचा काहीच उपयोग नाही. किंबहुना लाईट पंख्याशिवाय अभ्यास करत 8-8 तास बसायचं, हे तर अजून गंभीर आहे. याला कोण जबाबदार वाटतं? सरकार व्यतिरिक्त कोण कोण जबाबदार वाटतं? विद्यार्थ्याच्या जीवनाशी खेळणं आहे मॅडम. आणि खरं म्हणजे सरकार कोणतंही धोरण राबवण्याच्या बाबत सजग नाही, त्याच्याबद्दल सिरियस नाही. फक्त घोषणा करून आम्ही किती जागरूक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करते. पण जे धोरण आपण स्वीकारतो किंवा घोषित करतो त्याची व्यवस्था करावी लागते, त्याची जबाबदारी घ्यावी लागते. याचं भान ना सरकारला आहे ना प्रशासनाला आहे. नक्की, आणि याचाच फटका विद्यार्थ्यांना बसतोय. गाणार सर, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी स्पष्टपणे बोललात आणि आपली भूमिका मांडलीत. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या संपर्कात आहेत. तुषार, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की याचा सगळ्यात जास्त फटका विद्यार्थ्यांना बसतोय, डिजिटली इक्विप्ड असलेल्या शाळांना बसतोय. काय सांगशील? सरकार या सगळ्याला जबाबदार आहे असं गाणार सर सांगत होते. निश्चितच यामध्ये जर का तुम्ही महावितरणची भूमिका बघितली तर अत्यंत संशयास्पद आहे. सोबतच सरकारची जबाबदारी देखील बेजबाबदारपणाची आहे. कारण की हे जे वीज बिल भरण्याची जबाबदारी असते ही राज्य शासनाची असते. त्यामध्ये 2 विभाग असतात, एक शिक्षण विभाग आणि एक ग्रामविकास विभाग. या दोन्ही विभागाचे जे वेगवेगळे हेड असतात त्या हेडमधनं हा पैसा खर्च करावा लागतो. मात्र शिक्षण विभाग आणि ग्रामविकास विभाग या दोघांनीही याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कारण की जे बिल भरण्याची जबाबदारी शासनाच्या या 2 विभागाची आहे, 2 मंत्रालयाची आहे, ते ग्रामपंचायतवर कशा काय टाकू शकतात. आणि दुसरी गोष्ट की जर का ग्रामपंचायत वीज बिल भरतही नसेल किंवा त्या ग्रामपंचायतीची क्षमताही नसेल तर ज्या महावितरणने वीज बिल कापलं ती देखील एक सरकारचीच यंत्रणा आहे. म्हणजे एका सरकारच्या यंत्रणेने दुसऱ्या सरकारच्या यंत्रणेला दिलेला हा धडा आहे. महत्त्वाचा विषय आहे की महावितरणने जर का मनावर घेतलं असतं आणि मधला मार्ग काढला असता तर हे वीज बिल कट करता ते दूर म्हणजे टाळू शकले असते. मात्र त्यांनी ज्या प्रकारे एक सपाटाच लावला, अनेक शाळेमधलं मीटर काढून नेलं, अनेक शाळेमधलं मीटर सोबतच वीज बिल देखील कट केलं. तर म्हणजे आपल्याला पाहायला मिळते की तुम्ही ठीक आहे एखाद्या खाजगी संस्था असेल किंवा एखादं कॉर्पोरेट ऑफिस असेल किंवा एखादं खाजगी मीटर असेल तिथे वीज बिल भरलं नसल्यामुळे त्यांनी कट केलं असेल तर समजू शकतो. मात्र ज्या शाळा 2 वर्ष बंद होत्या, ज्या शाळेमध्ये रेग्युलर शिक्षणासाठी त्यांचा जो मासिक अनुदान येतं ते मासिक अनुदान नियमित आलं नाही, त्यामुळे त्यांचं ते वीज प्रलंबित राहिलं आणि ते थकीतमध्ये गेलं. आणि त्यानंतर ते थकीत वाढल्यामुळे ते जर का महावितरणने बघितलं तर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं चक्रीय व्याज देखील त्यामुळे मोठ्या प्रमाणात लावलं गेलं. त्यामुळे हे वीजचं जे आकडा आहे तो सातत्याने वाढत गेला. महावितरणाने जर का मनावर घेतलं असतं तर महावितरण यातनं तोडगा काढू शकला असता. आणि ग्रामविकास मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांनी दोघांचीही नैतिक जबाबदारी आहे. कारण की याआधी देखील हे सर्व वीज बिल नियमितपणे भरलं जात होतं. कारण की ग्रामविकास मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाच्या हेडमधनं हा पैसा रिस्टरमध्ये जिल्हा परिषदला येत होता आणि जिल्हा परिषद मार्फत तो महावितरणला दिला जात होता. आता या तिन्ही मंत्रालयामध्ये समन्वय नाही आणि समन्वयाच्या अभावी कुठेतरी विद्यार्थ्यांनी सर्व गोष्टींचा फटका आपल्याला बसताना पाहायला मिळत आहे. तुषार, एका बाजूला लॉकडाऊनच्या काळातलं वाढीव आलेलं वीज बिल सुद्धा तुझ्या माझ्या आपल्या सगळ्या सर्वसामान्यांना महाराष्ट्रातल्या या यंत्रणेनं भरायला लावलं. अजून सुद्धा काहींचं त्या महिन्यातलं बिल प्रलंबित आहे त्यांना भरायला लावलं जाणार आहे. आणि दुसरीकडे सरकारच्याच 2 यंत्रणा तिथे सुद्धा मुभा दिली जात नाही महावितरणकडनं जिल्हा परिषदेच्या शाळांना की जे तुमचं बिल त्यावेळेचं शिल्लक राहिलेलं आहे तेवढीच रक्कम भरा, वाढीव चक्री व्याजाने वाढलेलं जे बिल आहे ते भरू नका, अशी भूमिका घेतली जात नाही. ह्याच्याहून मोठं दुर्दैव काय? निश्चितच म्हणजे महावितरणची एक प्रमुख भूमिका अशी आहे की महावितरणला आपला थकीत कमी करायचं आहे. हे थकीत कमी करत असताना ते हे बघत नाही की हे मीटर कोणाचं आहे, एका शासकीय यंत्रणेचं आहे किंवा एका शाळेचं आहे का. तर
ते बघताना देखील त्यांनी आपला दृष्टिकोन तसा ठेवायला पाहिजे. कारण की ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर का माहूर जरी शाळेचं जर का वीज बिल बघितलं तर ते मागच्या 2 वर्षापासून थकीत आहे. त्यांचा आकडा 28,000 आहे. हे आपण मान्य करू की तो आकडा मोठा आहे, पण महत्त्वाचा विषय की शाळेने वीज बिल का भरलं नाही याचा महत्त्वाचा विषय. शाळेने वीज बिल यासाठी भरलं नाही कारण की शाळेला दर महिन्यासाठी जो मासिक खर्च अनुदानाच्या रूपात मिळतो तो नियमित मिळत नाही. त्यामुळे मग शिक्षकांना जेव्हा शाळा चालवायची असते तेव्हा शाळेत चालवताना वेगवेगळ्या विषयावर त्यांना खर्च करावा लागतो. म्हणजे शालेय खर्च असेल किंवा शालेय साहित्य असेल, वेगवेगळे उपक्रम घ्यायचे असेल त्यावर तो खर्च केला जातो. आता त्यामधनं वीज बिल जे थकीत होत गेलं ते जर का इतकं जास्त प्रमाणात असेल, म्हणजे त्या शाळेला 28,000 रुपये त्याचं थकीत वीज बिल आहे आणि महिन्याला जर का त्याला 5,000 रुपये खर्च भेटत असेल तर ती शाळा भरू शकणार नाही. हे आता पूर्ण जबाबदारी ह्या तिन्ही मंत्रालयाची आहे. मध्ये वीज मंत्रालय असेल, म्हणजे ऊर्जा मंत्रालय असेल, शालेय शिक्षण मंत्रालय असेल आणि ग्रामविकास मंत्रालय असेल. या तिन्ही मंत्रालयाच्या लोकांनी बसून समन्वय करायला पाहिजे. या तिन्ही मंत्रालयाच्या दरवाजावर आपण या बातमीची थाप नक्की देत राहू, जेणेकरून त्यांच्यापर्यंत हा विषय गांभीर्याने पोहोचेल आणि काहीतरी कृती केली जाईल. धन्यवाद, आपण ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत, माहिती दिलीत या संदर्भातली तुषार, त्याबाबत.